नमस्कार, माझं नाव अक्षय धनंजय वनमाडी, नागबीड. माझं कृषी केंद्र आणि हार्डवेअरचं शॉप आहे. नागबीडला वनमाडी ट्रेडर्स आणि ॲग्रो सेंटरच्या नावाने. नवीन बस स्टॉप नागबीड. आणि शेतकऱ्याच्या वरती बोलणं आलं की बाबा शेतकऱ्यांचं मार्गदर्शन या ठिकाणात होऊन नाही राहिलं त्या प्रमाणामध्ये. जसं की शेतकऱ्यांना गव्हर्नमेंट स्कीम, गव्हर्नमेंट कोणत्याही जसे शासन मान्यता ज्या राहतात त्याच्यामध्ये त्यांना सांगण्यात येतं, प्रत्यक्षात होत नाही. त्याच्यानंतर कृषी केंद्रवाले आम्ही अवेअरनेस करतो त्यांना की आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला सर्व सजेशन करू, सर्व गोष्टी सांगू त्याच्याबद्दल. पण शेतकरी वर्गाची मानसिकता त्या उद्देशातून आहे की त्यांना 100% मधून 5 ते 7% लोकांनाच फक्त त्याच्यामध्ये अवेअरनेस राहते की मला याबद्दल माहिती पाहिजे. मला याच्याबद्दल कोणती औषध कशावर वापरली, कोणत्या स्टेजवर मध्ये वापरली जाते, त्याच्यानंतर त्यांना कोणत्या डिसीजमध्ये वापरतो आणि सकाळी मारायची की संध्याकाळी, ह्या ज्या गोष्टी असते त्यांना त्या गोष्टी सांगण्यासाठी आमच्याकडे त्या येतात. पण त्याच्यावर जेवढे शेतकरी वर्ग आपल्या एरियामध्ये आहेत तेवढे शेतकरी वर्ग 5 ते 7% फक्त आपल्याकडे अटॅचमेंट असतात. बाकी लोक वाटलं तर करतात, नाही जसं म्हटलं तसं आपल्याप्रमाणे मारत राहतात. फायदा तर होऊन राहिला, पण त्याच्या प्रमाणात कसं आहे की जे ओल्ड लोक आहेत त्यांना त्याची माहिती नसल्यामुळे त्यांना थोडा डिफिकल्ट होऊन राहिला. पण मार्केटमध्ये जसं डिजिटलायझेशन झाल्यामुळे सर्व गोष्टी व्यवस्थित चालून राहिल्या. बरं. तर आणखी कोणकोणत्या प्रकारे माहिती जी आहे ते पुरवता येईल असं आपल्याला वाटतं? माहिती पुरवण्याचं साधन म्हटलं की जसं आपण मार्केटमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट जसं आपण टीव्हीवर दाखवून राहिलो, त्याच्यानुसार त्यांना जसं सर्वात महत्त्वाचं एक आजच्या जमान्यामध्ये सर्वात मार्केटिंगचा जमाना टेलिकम्युनिकेशनमध्ये. तर त्याच्यामध्ये तुम्हाला जर माहिती कंपनीवाले ॲडव्हर्टाइज करून राहिले किंवा गव्हर्नमेंट सरकार कोणी ॲडव्हर्टाइज करून राहिले, त्याच्यामुळे त्यांना आणि त्यांच्या ग्राउंड लेवलपर्यंत माहिती पोहोचवणं तो त्यांचा प्रश्न पडतो. त्याच्यानुसार त्यांना जर माहिती पडेल की बाबा ह्या-ह्या गोष्टी आहे, या-या गोष्टीला आपल्याला प्राधान्य द्यायचं, ह्या-ह्या गोष्टीला नाही द्यायचं, तर ते त्या गोष्टीला सक्सेस असतील. आपल्याकडे शेतकरी व्यक्ती जेव्हा येतो धान खरेदी करण्याकरिता, जेव्हा बीज खरेदी करण्याकरिता, फर्टिलायझर खरेदी करण्याकरिता, तर आपण त्यांचं मार्गदर्शन कशा प्रकारे करता? जेव्हा शेतकरी लोक आमच्या काउंटरला येतात, त्यांना आता ह्या एरियामध्ये मिडल रेंज जास्ती चालते. म्हणजे 125 135 दिवसाचा असं आपला पॅडी चालते. त्याच्यानंतर आजूबाजूला हा नागबीड एरियाच्या व्यतिरिक्त जर बाहेर जर बघितलं तर कानपा साईड, चिमूरपट्टा किंवा इकडे तळोदीच्या मागच्या एरिया, तिकडे कॉटन आणि आपला सोयाबीनचं जास्ती प्रमाण चालते. आणि ह्या साईडला मिरचीचा मौदा साईडचा जवळपास ह्या पवनीच्या जवळून त्या साईडला मिरचीचा पट्टा चालते. हा पट्टा फक्त एक जो नागबीड एरिया आहे, नागबीडचा आजूबाजूचा एरिया आहे, तो फक्त पॅडीसाठीच आहे. बाकीच्या याच्यामध्ये जर कस्टमर जसं आपल्याकडे येते तर त्यांना मार्केटमधून फक्त कसं करते की मार्केटला कोणती व्हेरायटी चालत आहे त्यांच्याकडे तो लक्ष राहते. पण ते स्वतः एक्सपेरिमेंट करणार नाही की बाबा आपण हे व्हेरायटी लावून तर याचं आपण उत्पन्न जास्ती घेऊ शकतो किंवा उत्पन्न कमी घेऊ शकतो. त्याच्यानंतर मार्केटमध्ये जर कोणाला विचारायला गेलं तर ते त्या एरियातलं नाव इकडं सांगतात आणि इकडचं ते धानाचं त्यांना क्वालिटीशी लेनदेन नाही राहत. त्यांना फक्त धानं कोणतं लावलं ह्याच माहिती असते त्या ठिकाणी. तर आपण मग त्यांना असं मग आम्ही सजेशन करतो की बाबा आम्ही नवीन व्हेरायटी मार्केटमध्ये आणल्या, ह्या कंपनीचा केलाय, त्याच्यामुळे आम्हाला तुम्हाला द्यावंसं वाटतं आणि तुम्ही उत्पन्न घ्या, त्याच्यानंतर रिझल्ट मिळेल तुम्हाला त्याच्यातला. चांगले उत्पाद घ्यायला कोणकोणते फर्टिलायझर, कोणकोणते प्रोडक्ट्स आपल्याकडे अवेलेबल आहे? आपल्याकडे मल्टीनॅशनल कंपनीचे 2-3 कंपन्यांचं काम आहे आपल्याकडे. जी SML कंपनी आहे, नागार्जुन आहे, सिजेंटा आहे. त्याच्यानंतर आपला फर्टिलायझरमध्ये कोरोमंडल, RCF, मा स्मार्ट केअर, या 4-5 कंपन्यांचं काम असलं. तर हे आपल्याकडे हे फर्टिलायझर अवेलेबल आहे जेणेकरून शेतकरी आपल्याकडे जसा आला हा तर त्याला मल्टीनॅशनल आपण असल्यामुळे कसं आहे, त्यांना क्वालिटी मिळून राहिली आणि त्यांना उत्पन्न जसं त्यांना पाहिजे. तर ते हे आमच्या इथचे प्रमाण कसे आहे सर शेतकऱ्याचे, जसं आपण एका एकराचा जसा डोस देऊन राहिलो त्यांना, तर त्यांना एका एकराचा डोस जास्त होते वाटते ते पैसे कॉस्टलीमुळे. तर आपण त्यांना कसं आहे, जसं 1 एकरची औषध आहे ते 2-3 पंपामध्ये होत नाही कव्हर. आपण 1 एकराला 7 ते 8 पंप करतो नॉर्मली. पण आपल्या इकडचे शेतकरी आहे जवळपासची की बाबा एका एकराला 4-5 पंपामध्ये होऊन जाते आणि सर म्हणतात ना मग ते घेऊन जातात. मग त्यांना समोर रिझल्ट मिळणार नाही त्यांना. प्रॉपर जर ट्रीटमेंट केली, जर प्रॉपर जर तुम्ही फर्टिलायझेशन करून राहिले, तुम्हाला रिझल्ट पण एक्सलंट मिळेल आणि उत्पन्न पण मिळेल. त्याच्याने त्यांची ग्रोथ होऊन राहिली, त्यांचं इन्कम वाढून राहिलं, त्यांचं उत्पन्न होऊन राहिलं
त्यांना मार्केटला व्हॅल्यू मिळून राहिली, सर्व गोष्टी होऊन राहिल्या त्याच्यात. मला आमचं एक आरमोरीला वनमाळी कृषी केंद्र आणि साईबाबा सिमेंट एजन्सीचं 35 वर्ष पहिलेचं जुना काउंटर आहे. सेकंड ब्रांच आम्ही नागबीडला ओपन केले. तिथं मी पहिले 10-15 वर्षापासून तर तिथं मी सांभाळत होतो. आमचे काका आहेत, भाऊ आहेत, भाऊ लोक मिळून आम्ही सर्व बिझनेस सांभाळतो.